हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबेडकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सीसॅट, यूपीएससी सीसॅट, बँकिंग आणि इतर एक्झाम्सला शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय आपण कव्हर करतो. विद्यार्थी मित्रांनो, जशी आपण जी सिरीज सुरू केली मागच्या हप्त्यात तुम्ही बघितलं असेल की नफा व तोटावर आपण सुंदर असे प्रश्न घेतले, कठीण असे प्रश्न घेतले आणि त्याला इझी पद्धतीने कसं सॉल्व्ह करता येते ते आपण बघितलंय. जे की 2025 मध्ये येणाऱ्या तुमच्या सगळ्या एमपीएससी एक्झामसाठी उपयुक्त असणार आहे. आज आपण बघणार आहोत टाइम अँड वर्क म्हणजेच वेळ व काम मधील कठीण प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने ट्रिक पद्धतीने कसं सॉल्व्ह करणार आहे. तर आजच्या सेशनच्या माध्यमातून जाणून घेऊया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझे डेली सेशन्स करायचे असेल युट्यूबवर, तर मी युट्यूबवर डेली लाईव्ह येतो सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 वाजता या सेम चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये आता सध्या एमपीएससी एक्झाम 2025 साठी मी सिरीज घेऊन येतोय, ज्यामध्ये ग्रुप सी ची सिरीज मी सुरू केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अंकगणितामध्ये असं वाटत असेल की अंकगणित खूप कठीण वाटत असेल किंवा डिफिकल्ट होत असेल, तर तुमच्यासाठी मी फ्री क्लास सुरू केलेले आहे. बेसिक अंकगणिताची सिरीज सुरू केलेली आहे आपल्या टेक्स्टबुक ऍपवर संध्याकाळी 6 वाजता. फक्त तुम्हाला या नंबरवर मला मेसेज करायचा आहे, ठीक आहे, आणि जेणेकरून मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेतो. मुलांचा आणि मुलींचा आपला सेपरेट ग्रुप असणार आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पेड बॅच सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता, ज्यामध्ये सीसॅट राज्यसेवा पेड मध्ये सुरू झालेला आहे, ठीक आहे, ज्यामध्ये आपण आता सध्या अंकगणित घेतोय. आणि त्यानंतर जे काही युट्यूबवर आपण संध्याकाळी 5 वाजता सेशन घेतो, त्याची पीडीएफ तुम्हाला मकरंद सर टेक्स्टबुक म्हणून आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल. हे तुम्ही स्कॅन करून घ्या, म्हणजे तुम्हाला जॉईन करायला बरं होईल, ठीक आहे. सो पीडीएफ किंवा तुम्हाला जर याच्यावरून जॉईन नसेल करायचं, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरून टेलिग्रामच्या सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि तुम्हाला जे पीडीएफ भेटणार आहे ते पीडीएफ विथ एक्सप्लेनेशन असणार आहे विद्यार्थी मित्र, ठीक आहे. चला बोलूया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे, जिथे आपण बघूया की क्वेश्चन कसाही जरी असला तरी हा कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. आता क्वेश्चन बघा काय म्हटलेला आहे की ए एक काम 6 दिवसात करतो आणि बी हा ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. तर ते काम पूर्ण करण्यासाठी एकट्या बी ला किती वेळ लागेल. आता बघा, वेळ व काम म्हटलंय की याच्यात एक तुम्हाला माहित पाहिजे की पूर्ण काम म्हणजे टोटल वर्क डन इज इक्वल टू, ठीक आहे, टोटल वर्क डन अपॉन एफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता गुणीला दिवस म्हणतो. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आपण, पूर्ण काम म्हणजे टोटल वर्क डन, कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी, ठीक आहे, आणि गुणीला दिवस म्हणजे नंबर ऑफ डेज. तर हे सूत्र यूज करून कोणताही जरी क्वेश्चन असेल वेळ व कामचा, तरी तो आपल्याला सॉल्व्ह करता येतो. मग आता बघा इथे काय म्हटलेलं आहे की ए हा 6 दिवसात काम करतोय आणि बी आपल्याला काढायचा आहे. मग बघा, आपल्याला जी कार्यक्षमता आहे ती डायरेक्ट न देता शेकड्याच्या रूपात दिलेली आहे. बी हा ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. म्हणजे जर मी ए ला 100 घेतो आहे, ठीक आहे, तर बी किती होईल, 125 होईल, कारण बी हा ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. मग आता बघा, आपल्याला ए ची पण कार्यक्षमता भेटली, बी ची, याला संक्षिप्त रूपात आपण लिहून घेऊ. 20चा 25 चोक 100 आणि 25 पाचा 125. मग आता आपल्याला माहिती आहे की ए चा नंबर ऑफ डेज पण आहे आणि एफिशियन्सी पण आहे, म्हणजे दिवस आणि कार्यक्षमता आहे. तुम्हाला माहिती आहे की नंबर ऑफ डेज गुणीला आपण जर कार्यक्षमता केलं तर आपल्याला पूर्ण काम भेटतं, आणि पूर्ण काम आपण कुठे लिहितो, इथे लिहितो मध्ये, म्हणजे पूर्ण काम किती होऊन जाईल, 24. मग आता बघा, बी ला एकट्याला किती वेळ लागेल असं म्हटलेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे की पूर्ण काम 24 आहे, पूर्ण काम भागीला बी ची कार्यक्षमता, तुम्हाला काय भेटेल आहे, दिवस. मग पूर्ण काम किती आहे, 24, आणि बी ची कार्यक्षमता किती आहे, 5. मग 24 भागेला 5 म्हणजे किती होऊन जाईल, मिश्र पूर्णांकात लिहूया, 524 अधिक 4 म्हणजे 4/4/5, 4/4/5 दिवस, म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. बघा, तर जे टक्केवारीचे जे क्वेश्चन्स आहेत
त्याला आपण या पद्धतीने सॉल्व्ह केले पाहिजे गाईस. होप सो तुम्हाला क्वेश्चन प्रॉपर पद्धतीने समजला असेल, ज्यांना टाइम अँड वर्कचे बेसिक कन्सेप्ट येत असेल. आता बघा, हा क्वेश्चन नेहमीच लोकांना डिफिकल्ट वाटतो की जर 8 दिवसात 2/3 काम होत असेल, म्हणजे पी हा एकट्याने 2/3 भाग काम 8 दिवसात करतो, तर पूर्ण जे काम आहे एक काम ते किती दिवसात होईल? मग आपण कसं करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 8, ठीक आहे, 8 गुणिला 1 भागीला 2 गुणिला 3, म्हणजे हे किती होईल? 4, 4 तिरी 12, म्हणजे P1 हा पूर्ण काम किती दिवसात करतो? 12 दिवसात करतो. त्याच पद्धतीने आता बघा काय करायचं, डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू, P2 आणि P3, ठीक आहे. मग डायरेक्ट कसं करणार, आता हा 12 गुणिला 14 करायचं, भागीला 7 करून टाकायचं, जसं हे केलं तसंच. म्हणजे बघा ना, इथे आपण काय केलंय की 8 गुणिला 3 भागीला 2 म्हणजे उलट केलंय, ठीक आहे. 7 दुनी म्हणजे हे किती होईल? 12 दुनी 24 म्हणजे 24 येईल. आणि त्या पद्धतीने P3, तर P3चं कसं होईल बघा, 15 गुणिला 16 भागीला 8, 8 दुने 16 म्हणजे 15 दुने किती होऊन जाईल? 30, म्हणजे इथे मी किती लिहिणार? 30. मग आता बघा, 12, 24 आणि 30चा लसावी किती येतो? एलसीएम, एलसीएम काढायचा. आता बघा, ज्यांना एलसीएम पद्धत नाही माहित कशी काढायची, त्यांनी या पद्धतीने डिव्हिजन मेथडने एलसीएम काढायचा. मग 3चा भाग टाकतोय, 3 चोक 12, 8 तिरी 24 आणि 10 तिरी. मग मी 2चा भाग टाकला, बे 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 चोक बे पाची, 2 1 जा, ठीक आहे, 2 2 जा आणि 5, एकदा 2 आणि एकदा 5, 5 दुने 10 दुने 20 दुने 40 तिरी 120. मग आता 120 भागीला 12 म्हणजे P1 ची कार्यक्षमता भेटेल 10. 120 भागीला 24 P2 ची कार्यक्षमता भेटेल 5 आणि 120 भागीला 30 P3 ची कार्यक्षमता भेटेल 4. मग आता त्यांनी काय म्हटलंय की तिघांनी मिळून काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतात. मग याला आपण कसं लिहायचं बघा, ठीक आहे, वरती लिहितोय. बघा, सो 120 भागेला 10 अधिक 5 15 अधिक 4 19, म्हणजे उत्तर किती येईल रे? म्हणजेच पूर्ण काम भागीला तिघांची कार्यक्षमता. तसंच तिघांची कार्यक्षमता तसंच काढलंय आपण. सो 120 भागीला 19 म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट आन्सर. होप सो तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं समजला असेल हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. इझी, फक्त ट्रिक्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा काय म्हटलेला आहे की काजल 24 दिवसात एकटी काम करू शकते, तर नेहा एकटी 40 दिवसात काम करू शकते. काजलने एकटीने काम सुरू केले आणि नंतर 12 दिवसांनी काम पूर्ण होईपर्यंत नेहा तिच्यासोबत होती, तर काजलने काम सुरू केल्यापासून ते काम पूर्ण होण्यास किती वेळ लागेल? बघा, काजलचा के लिहून घेतोय मी 24 आणि नेहांचा एन लिहून घेतो 40. 24 आणि 40 तर लसावी त्याच पद्धतीने काढायचा जसं मगाशी सांगितला. 120 होतो, 120 भागीला 24 म्हणजे 5, 120 भागीला 40 म्हणजे 3. तर आता काय म्हटलंय बघा, काजलने एकटीने काम सुरू केले आणि नंतर 12 दिवसांनी काम पूर्ण होईपर्यंत नेहा तिच्यासोबत होती. मग आपलं पहिलं सगळ्यात काम काय राहील की काजलने 12 दिवस किती काम केले? तुम्हाला माहिती आहे, काम इज इक्वल टू कार्यक्षमता गुणिला दिवस. काजलची कार्यक्षमता किती आहे? 5, आणि काजलचं 12 दिवसाचं काम आपल्याला भेटून जाईल, म्हणजे काजलने 12 दिवसात 60 काम केलं, बरोबर आहे. मग हे 60 काम मी ह्या 120 मधून वजा करेल. उरलेलं जे 60 काम आहे ते आता कोण पूर्ण करणार आहे? दोघेही मिळून. उरलेलं जे 60 काम आहे ते कोण पूर्ण करणार आहे? दोघेही मिळून. मग दोघेही मिळून 5 अधिक 3 8, बरोबर आहे. म्हणजे पूर्ण काम भागीला कार्यक्षमता, म्हणजे हे किती होईल? याला पुन्हा संक्षिप्त रूपामध्ये घेऊ, 15 चो 60 बेचो. मग आता बघा, दोघांनी मिळून 15 भागीला 2 काम केलं आणि सुरुवातीपासून 12 दिवस कोणी काम केलेलं आहे? काजलने. म्हणजे 12 ह्या 5/2 मध्ये काय करू? ऍड करू, म्हणजे 12 दुने 24, बरोबर आहे. सॉरी, 12 दिवस, हो, 12 दिवस काम केलेलं आहे. सो 15 भागीला 2, मग 12 अधिक 15 भागीला 2 म्हणजे 12 दुने 24, 24 अधिक 15 म्हणजे किती होईल? 39. म्हणजे उत्तर काय येते? 39 भागीला 2 आहे का ऑप्शन? येस. सो करेक्ट आन्सर इज व्हॉट? 39 भागीला 2 दिवस. म्हणजेच काजलने काम सुरू केल्यापासून, म्हणजे सुरुवातीपासून म्हटलेलं आहे, तर काजलने पहिले किती दिवस काम केले? 12 दिवस.
आणि त्याच्यानंतर नेहा सोबत मिळून तिने काम केले 15/2 म्हणजे टोटल किती होणार आहे 12 अधिक 15/2 म्हणजे 39/2 39/2 म्हणजे काय होईल दोघेही मिळून काम करेल म्हणजे काजलने सुरुवातीपासून काम 39/2 दिवसात पूर्ण केलं असं त्याचा अर्थ होतो आहे विद्यार्थी मित्रांनो. चला सो त्यानंतरचा क्वेश्चन आहे तुम्हाला होमवर्क तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे एकदम इझी प्रश्न दिलाय हा तर प्रश्न तुम्हाला आला पाहिजे म्हणजे तुमच्यासाठी दिला म्हणून मी थोडासा इझी प्रश्न दिलेला आहे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा आणि माझी जी मेथड आहे ज्या पद्धतीने मी क्वेश्चन सॉल्व्ह केले आवडली असल्यास तसंही मला मेसेजद्वारे सांगा. सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या राज्यसेवा बॅचला एनरोल करायचं असेल तर तुम्ही नक्कीच राज्यसेवा 2025 यशोदय 5.0 फाउंडेशन कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. हा माझा नंबर आहे तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर नक्कीच या नंबरवर तुम्ही मला विचारा ज्यामध्ये तुम्हाला 500 अधिक मॉक टेस्ट मराठीतून नोट्स पूर्व अधिक मुख्य संपूर्ण कोर्स अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन 700 अधिक तासांचे थेट लाईव्ह वर्ग नवीन पॅटर्न नुसार आधारित फाउंडेशन बॅच वैयक्तिक मार्गदर्शन विषयाचं टॉपिक वाईज अद्यावत नोट्स आणि लेखन कौशल्य विकासासाठी नियमित व विशेष सत्र तुम्हाला या बॅचमध्ये भेटणार आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं जे सीसॅट आहे ते ऑलरेडी सुरू झालेलं आहे या बॅचमध्ये झालेले सेशन तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये भेटून जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी कंबाईन ग्रुप डी ग्रुप सी 2025 प्रिलिम्स प्लस मेन्स ठीक आहे ही पण बॅच सुद्धा तुम्हाला भेटणार आहे आपल्या टेक्स्टबुक ऍपवर. एनरोल करायचं असल्यास लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ही बॅच परचेस करू शकता ज्यामध्ये तुम्हाला जॉईन नाव ऑप्शन येईल आणि जॉईन नाव ऑप्शन आल्यानंतर अप्लाय कुपन कोड मध्ये जाऊन मकरंद हा कोड तुम्हाला टाकायचा आहे मकरंद कॅपिटल लेटर मध्ये ज्यामध्ये तुम्हाला सगळे 7 कोर्स एपीएससी मेंटरशिप कार्यक्रम 746 अधिक मॉक टेस्ट तज्ञांकडून लाईव्ह क्लास मास्टर सिरीज शंका वर्ग 1000 अधिक सराव प्रश्न 255 अधिक अभ्यासासाठी नोट्स पुनरावृत्ती वर्ग आणि मागील वर्षीचे पेपर्स तर हे सगळे फीचर्स तुम्हाला या बॅचमध्ये भेटणार आहे. तो होप सो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमचे जे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. पुन्हा एक अशा व्हिडिओसह भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईज.